नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवत आहे दुपारच्या जेवणासाठी व्हेज थाली। तर पोट भरणारी आहे आणि पटकन होणारीही आहे। तर थालीमध्ये मी बनवत आहे पालक पुरी, सोयाबीनची खिचडी, बटाट्याची भाजी, गोड दही आणि कोशिंबीर। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर इथे ना मी एक जोडी पालकची भाजी घेतलेली आहे, 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर पाणी गरम करून घेतलेलं आहे, तर त्यामध्ये ही भाजी घालते आणि छान उकळून घेणार आहे। उकळायचं कारण एवढंच आहे की भाजीचा जो रंग आहे ना तसाच राहतो हिरवा आणि पुऱ्या खूप छान अशा सुंदर दिसतात, म्हणून उकळून घेते। तर 3 ते 4 मिनिटासाठी झाकण लावून उकळून घेणार आहे। तर पहा 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत, छान भाजी तयार झालेली आहे। तर आता याला ना मी थंड पाण्यामध्ये घालणार आहे, त्याने काय होईल भाजीचा रंग जशास तसा राहील आणि पुऱ्या दिसायलाही खूप सुंदर अशा दिसतात। तर पहा मी आता सर्व बाजूला काढून घेते। तर पहा भाजीवर थंड पाणी घातल्यामुळे भाजीचा रंग हिरवा राहिलेला आहे। तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भाजी आहे ना उकळून घेतलेली ती घालते आणि वर थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून याची एक पेस्ट तयार करून घेणार आहे। तर पहा असा मस्त पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तर इथे मी घेतलेले आहे 2 वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी घेतलेला आहे बारीक रवा आणि पाव वाटी बेसन, चवीपुरतं मीठ, जिरा पावडर, धने पावडर, लाल तिखट, अद्रक पेस्ट, लसूण पेस्ट, कसुरी मेथी आणि वाटून घेतलेली पालक पेस्ट ती घालते आणि आता पीठ मळून घेते। तर सुरुवातीला पाणी घालणार नाही, जी पालकची प्युरी वापरलेली आहे त्यामध्येच पीठ आधी मळून घेणार आहे आणि मग नंतर लागेल तसं पाणी घालून पीठ छान असं मळून घेणार आहे। तर यामध्ये ना मी गरम मसालाही घातलेला आहे, तर तो व्हिडिओ स्किप झाल्यामुळे मला दाखवता आला नाही। तर पीठ आता मी छान मिक्स करून घेणार आहे आणि एक छान असा गोळा तयार करून घेणार आहे। तर पहा पुरीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे। तर आता भाजी बनवायला घेते। तर बटाट्याची भाजी बनवणार आहे, त्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये घातले 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे तडतडले की वर आता चिमूटभर हिंग घालते, कढीपत्ता आणि घेतले लसणाच्या 7-8 पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आहेत, अद्रक पेस्ट आणि छान परतून घेते। तर पहा छान असं लाल झालेला आहे। तर आता वर घालते एक बारीक कापून घेतलेला कांदा परतून झालेला आहे। तर सुके मसाले घालते। तर घेतली आहे हळद, लाल तिखट, घरगुती काळा मसाला, धने पावडर, जिरे पावडर आणि यामध्ये घालते किचन किंगचा मसाला आहे, तुम्ही कुठलाही घाला, आणि थोडासा गरम मसाला पावडर। तर मसाले छान परतून झालेले आहेत, यावर घालते मी 1 मोठा टमाटर छान बारीक कापून घेतलेला आहे। तर टमाटर परतून घेणार आहे व्यवस्थित असा। तर पहा वर थोडीशी कोथिंबीर घालते। मसाले छान परतून झालेले आहेत, यावर घालते कापून घेतलेले बटाटे आणि छान बटाट्याच्या ज्या फोडी आहेत ना मस्त मसाल्यामध्ये फ्राय करून घेणार आहे। यावर घालते चवीपुरतं मीठ घातल्याच्या नंतर भाजी छान परतून घेते। तर यावर आता मी घालत आहे कोमट पाणी करून घेतलेलं आहे ते, आणि भाजी तुम्हाला कशी पातळ हवी कशी तर त्या हिशोबाने तुम्ही पाणी घाला। तर पहा मस्त असं 7 ते 8 मिनटं मी शिजवून घेतलेलं आहे, बटाटे छान शिजलेले आहेत। तर तुम्हाला मी दाखवते। तर पहा मस्त असे बटाटे शिजून झालेले आहेत, भाजी तयार झालेली आहे। तर यावर थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालते। तर भाजी तयार झाली। तर आता सोयाबीनची खिचडी बनवायला घेते। तर इथे मी घेतलेले आहेत बारीक सोयाबीन। तर यावर मी गरम पाणी घालून हे सोयाबीन ना असेच भिजत घालणार आहे। तर जोपर्यंत खिचडीची जी तयारी आहे ना फोडणी वगैरे होईपर्यंत मी असंच बाजूला ठेवून देते। तर आता फोडणी घालते। तेलामध्ये घातले जिरे आणि इथे खडे मसाले घेतले, त्यामध्ये घेतले 2 तमालपत्र, 6 जिरे, 3 ते 4 हिरवी इलायची, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 3 लवंग, 3 मिरे आणि चक्रीफूल घेतला आहे अर्ध आणि 1 मोठी इलायची। तर आता यामध्ये घालते बारीक कापून घेतलेले 2 कांदे आहेत ना छान परतून घेणार आहे आणि यासोबतच घालत आहे 2 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या। तर कांदा परतत आहे। तर आता यामध्ये घालत आहे अर्धा चमचा अद्रकची पेस्ट आणि लसूण घेतलेला आहे, 7 ते 8 लसूण बारीक कापून घेतलेला आहे, तो घातला, छान परतून घेतले। आता यामध्ये घालते 1 मोठा टमाटर बारीक कापून घेतलेला, छान परतून घेणार आहे सोबतच। तर पहा इथे ना मी जे भिजत घातलेले सोयाबीन होते ना ते पण झालेले आहेत। तर फोडणीमध्येच घालणार आहे, मसाले घालण्याच्या अगोदर
सोयाबीन घालायचे. तर हे सोयाबीन आहेत ना छान भिजलेले आहेत पहा. तर आता याला ना मी पाणी गरम आहे ते काढून घेते आणि थंड पाणी घातलेलं आहे. तर छान यामधलं पाणी काढून घेऊन हे सोयाबीन फोडणीमध्ये घालते. तर मसाले घालण्याच्या आधी घातले ना तर छान मसाले बसतात आणि सोयाबीनही खिचडीमध्ये खूप छान चव येते सोयाबीनला, म्हणून मी आधीच कांद्यासोबत वगैरे असं परतून घेते. तर आता यात घालते हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि घरगुती काळा मसाला, बिर्याणी मसाला. हे मसाले आहेत ना छान परतून घेते. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सोयाबीन छान परतून घेत आहे. तर आता यावर घालत आहे कसुरी मेथी थोडीशी. कसुरी मेथीने खूप छान सुगंध येतो. तर यावर थोडीशी आणखीन कोथिंबीर घालते. तर आता छान परतून घेणार आहे. तर पहा मस्त असं परतून घेतलेलं आहे. आता यावर घालते गरम पाणी. जेवढे तांदूळ घेतलेले आहेत तेवढं पाणी घाला. मी 2 वाटी तांदूळ घेतलेले होते म्हणून 4 वाटी पाणी घेतलेलं आहे. पाणी गरम करून घातलेलं आहे. आता घालत आहे चवीप्रमाणे मीठ. मीठ घातल्याच्या नंतर एकदा मिक्स करून घेते आणि यावर झाकण लावून छान उकळी काढून घेणार आहे. तर पहा छान अशी उकळी निघालेली आहे. सोयाबीनही छान शिजलेला आहे. तर यावर मी घालत आहे धुवून घेतलेले तांदूळ. तांदूळ मी ना रोजच्या वापरातले आहेत तेच घेतलेले आहेत. तुम्हाला जर बासमती तांदूळ वापरायचे असतील तर ते घेतलात तरीही चालेल. तांदूळ घातल्याच्या नंतर एकदा छान मिक्स करून घेते. तर आता मिक्स करून घेतल्याच्या नंतर छान उकळी काढून घेणार आहे. तर पहा अशी उकळी निघालेली आहे. तर आता यावर ना बारीक कोथिंबीर कापून घेतलेली आहे ती घालते. तर ही खिचडी आहे ना सोयाबीनची खूप छान आणि चवीला खूपच अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर आता मी 10 मिनिटासाठी स्लो गॅसवर छान भात शिजवून घेणार आहे. तर भात शिजतोय तोपर्यंत गोड दही बनवून घेणार आहे. तर त्यामध्ये घातलेलं आहे मी पिठी साखर. ही दही आहे ना छान फेटून घेतलेली आहे. गोड दही आणि पालकची पुरी खूप छान लागते. हे कॉम्बिनेशन खूप छान आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर गोड दही तयार झालेली आहे. तर आता ना बघा मस्त असा खिचडी भात तयार झालेला आहे सोयाबीनचा. तर मस्त अशी खिचडी तयार झालेली आहे. भात छान शिजलेला आहे, सुटसुटीत असा झालेला आहे. तर बिर्याणीलाही मागे टाकेल अशी सोयाबीनची खिचडी आहे. तर आता ना पालक पुरी बनवायला घेत आहे. तर पहा मस्त असं पीठ भिजलेलं आहे. रवा जो घातलेला होता ना आतमध्ये तोही छान भिजलेला आहे. तर आता मी आवडतील त्या आकारामध्ये लहान मोठ्या साईजचे असे गोळे तयार करून घेणार आहे. तर पहा आता गोळे तयार झालेले आहेत. तर आता छान पुऱ्या लाटून घेणार आहे. तर पुऱ्या लाटताना ना मध्यमच लाटायच्या आहेत म्हणजे छान फुगतात. तर गव्हाचं पीठ लावून मध्यम साईजच्या पुऱ्या लाटून घेत आहे. तर ही पालक पुरी आहे ना खूप पौष्टिक आहे. मुलांना टिफिनलाही देऊ शकतो. तर आणि मुलांना खूप आवडीनेही खातात, चविष्ट लागतात. तर तुम्ही एकदा अशी पुरी मुलांना देऊन पहा. पालकची भाजी मुलं खात नाहीत तर पुरी खूप आवडीने खातात. तर पहा मस्त अशी पुरी लाटून घेतलेली आहे. तर याच पद्धतीने बाकीच्या सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक नक्की करा. तर पहा सगळ्या पुऱ्या मी अशा लाटून घेतलेल्या आहेत. छान पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. तर आता मी पुऱ्या तळायला घेते. तर त्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तर पुरीसाठी तेल ना मी सुरुवातीला कडक गरम करून घेतलेलं आहे आणि आता मध्यम गॅसवर छान पुऱ्या तळून घेत आहे. तर पहा मस्त अशी पुरी फुगलेली आहे. ही पालक पुरी ना सांगितल्याप्रमाणे गोड दहीसोबत खूपच अप्रतिम लागते. एकदा नक्की ट्राय करा. तर पहा मस्त अशी पुरी मी तळवून घेतलेली आहे. तर बाकीच्या सगळ्या पुऱ्या मी अशाच पद्धतीने तळवून घेणार आहे. तर पहा अशा छान फुगलेल्या पुऱ्या पूर्ण तयार झालेल्या आहेत. सगळ्या पुऱ्या मी अशा पद्धतीने करून घेतलेल्या आहेत. तर पहा किती मस्त अशी टम्म फुगलेली आहे पुरी. तर मी तुम्हाला दाखवते पालक पुरी कशी तयार झालेली आहे. तर पहा मस्त अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि या पुऱ्या आहेत ना गरम गरमच खायला खूप छान लागतात. तर पहा मस्त पालक पुरी तयार झालेली आहे. तर दुपारच्या वेळी शॉर्टकट आणि पटकन होणारी पौष्टिक थाळी तयार झालेली आहे. तर कोशिंबीरची रेसिपी आहे ना मी आधीच ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त चटपटीत कोशिंबीर आहे. तर पहा बटाट्याची भाजी, गोड दही, कोशिंबीर
आणि सोयाबीनची मस्त चमचमीत खिचडी, पालकची पुरी, पूर्ण संपूर्ण थाळी, पौष्टिक आणि पोट भरणारी थाळी तयार आहे. तर तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.